आणखी 2 ते 3 मिनिट शिल्लक आहेत आणि ती कुणासाठी आपण थांबूया, ती सुरू करूया. सगळे आले आवाज येतोय सगळ्यांना? माहितीची आवश्यकता आहे? आवश्यकता नसेल तर मी डायरेक्ट सर्वांना नमस्कार. येतोय ना आवाज? सर्वांना नमस्कार. माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी अशोक खरात आरोपी असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर 73/2026 या गुन्ह्याचा तपास SITच्या मार्फतीने करण्याबाबत आदेशित केलं होतं. त्यानुसार दिनांक 20 मार्च 2026 या तारखेपासून तो गुन्हा आणि त्याशिवायचे 10 गुन्हे असे एकूण 11 गुन्हे SITकडे तपासाला आहे. सदर विशेष तपास पथकामध्ये तपास अधिकारी म्हणून 2 पोलीस उपअधीक्षक आहेत, जे माझ्यासोबत दोघे इथं उपस्थित आहेत. त्याच पद्धतीनं सहाय्यक तपास अधिकारी म्हणून 3 पोलीस निरीक्षक, 3 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 10 पोलीस उपनिरीक्षक आणि 6 पोलीस अंमलदार असं एकूण 24 लोकांचं आपलं तपास पथक आहे. त्यापैकी काही लोक इथं उपस्थित आहेत, काही लोक उपस्थित राहू शकलेले नाही. अशोक खरात याच्या विरुद्ध नाशिक आणि नगर जिल्हा या दोन्हीमध्ये मिळून एकूण 12 गुन्हे दाखल झालेले आहेत, ज्यामध्ये अशोक खरात आरोपी आहे. या 12 गुन्ह्यांपैकी 9 गुन्ह्यांचा तपास हा SIT करत आहे, 2 गुन्ह्यांचा तपास अहिल्यानगर पोलीस करत आहेत आणि एका गुन्ह्याचा तपास नाशिक शहर पोलीस करत आहेत. आणि अशोक खरात विरुद्ध नसलेले मात्र या विषयाशी संबंधित असे 2 गुन्हे दाखल आहेत. त्या 2 गुन्ह्यांचा देखील तपास SIT करत आहे. त्यामुळे 9 गुन्हे अशोक खरातच्या विरोधातले आणि विरोधात नसलेले पण संबंधित असलेले 2 गुन्हे असे एकूण 11 गुन्हे आमच्याकडे तपासाला आहेत. गुन्ह्यातील आरोपी विरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यांपैकी आमच्याकडे असलेल्या गुन्ह्यांपैकी 8 गुन्हे हे महिला लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आहेत आणि उर्वरित 3 गुन्हे हे फसवणूक आणि त्याच्यासोबतच अंधश्रद्धा विरोधी कायदा, सावकारी अधिनियम 2014 आणि इकॉनॉमिक ऑफेन्सेसची इतर रिलिव्हंट कलम याप्रमाणे दाखल आहेत. महिला लैंगिक अत्याचाराचे सर्वच्या सर्व 8 गुन्हे आणि फसवणुकीचा 1 गुन्हा असे 9 गुन्हे SITकडे तपासाला आहेत. आजपर्यंतच्या तपासादरम्यान 30 पेक्षा अधिक साक्षीदारांकडे आपण विचारपूस केलेली आहे. साक्षीदारांकडे आणि पीडितेंकडे आपण जी चौकशी केली त्यातून आरोपी हा पीडित व्यक्ती आणि कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता, त्यांना भीती दाखवत होता, खडे, चिंचोके, रुद्राक्ष, पूजा विधी इत्यादी गोष्टींच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसा उकळत होता, महिलांना स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासवत होता, त्यांच्या कुटुंबियांच्या मृत्यूची भीती दाखवून त्यांना बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांचं लैंगिक शोषण करत होता. त्याच पद्धतीनं ईशानेश्वर मंदिराच्या परिसरात अंधारामध्ये हातचलाखीनं स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासवून समाजामध्ये सातत्यानं अंधश्रद्धा पसरवण्याचं कामही करत होता असं आपल्याला निष्पन्न होतं. महिला अत्याचाराच्या संदर्भाने दाखल 8ही गुन्ह्यांमध्ये पीडिता आणि त्यांचे कुटुंबीय हे अतिशय धाडसाने समोर आलेले आहेत आणि त्यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्याच्यामुळेच आपण आरोपीवरती कायदेशीर कारवाई करू शकत आहोत. आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी आवाहन करू इच्छिते की या महिलांनी लोक काय म्हणतील या भीतीनं अन्याय सहन केलेला आहे आणि आता अतिशय धाडसाने कुटुंबाला विश्वासात घेऊन त्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख उघड न करणे, सोशल मीडियावरती त्यांचे व्हिडिओज न पसरवणे, आपल्या मोबाईल्समध्ये असे व्हिडिओ न बाळगणे हे आपल्या सगळ्यांचं नैतिक कर्तव्य तर आहेच, पण त्याचबरोबर माननीय सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे देखील तसे कठोर निर्देश आहेत. त्यांची ओळख गोपनीय राहणे आणि त्यांच्या खाजगी बाबींची सार्वजनिक चर्चा न होणे
हे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि त्यांचं धैर्य टिकून राहण्यासाठी अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणूनच न्याय संस्थेनं वारंवार ऍब्सल्यूट बॅन ऑन आयडेंटिटी डिस्क्लोजर अशी भूमिका ठेवलेली आहे. अशा केसेसमध्ये पोलिसांच्या पत्रकार परिषदा बाबतीत देखील मर्यादा निश्चित करण्यात आलेल्या आहे. पीडितेच्या गोपनीयतेचा भंग ज्या समाज माध्यमातून झाला आहे अशा प्लॅटफॉर्मवरून ती माहिती हटवण्याबाबत न्यायालयाचे निर्देश आहेत. पीडिता किंवा कुटुंबियांच्या मुलाखती घेण्यास बंदी आहे. अंतिम निकाल येण्यापूर्वीच आरोपीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणारे आणि माध्यमांद्वारे चालवणारा खटला, ज्याला आपण मीडिया ट्रायल असं म्हणतो, अशी परिस्थिती निर्माण करणारे किंवा केवळ तर्कवितर्काच्या आधारित वार्तांकन टाळावे असे निर्देश देखील माननीय उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांनी प्रसारमाध्यमांना दिलेले आहेत. कलम 72 BNS लैंगिक अत्याचाराच्या पीडितांची ओळख उघड करणाऱ्यांना शिक्षेस पात्र ठरवते. अनुच्छेद 21 भारतीय संविधान पीडितेचा जगण्याचा अधिकार, गोपनीयतेचा अधिकार आणि प्रतिष्ठेचा अधिकार यांचे संरक्षण करते. जुलै 2025 मध्ये मद्रास उच्च न्यायालयाने एका महिला वकिलाचे तिच्या संमतीशिवाय चित्रण केलेले खाजगी स्वरूपाचे फोटो व्हिडिओ तात्काळ 48 तासांच्या आत काढून टाकण्याचे आदेश दिलेले होते. अशा प्रकारची सामग्री रोखणं हे राज्याचं कर्तव्य आहे असं न्यायालयाने त्यावेळेला अधोरेखित केलं होतं. SIT कडे असणाऱ्या गुन्ह्यांमधील पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडिओ जे आहेत जे प्रसारित झाले होते त्याच्या एकूण 4650 लिंक्स SITच्या सायबर टीमने, आपली जी टीम आहे 24 लोकांची, यामध्ये 4 लोकांची सायबर टीम आहे. या सायबर टीमचं पूर्ण वेळ कर्तव्य हे होतं की प्रत्येक काही मिनिटांनी काही नवीन अपलोड झालंय का ते शोधणं आणि त्याला रिपोर्ट करणं. सो आपली ही जी SITची सायबर टीम आहे तिने महाराष्ट्र सायबरच्या मदतीने आतापर्यंत 4650 लिंक्स या डिलीट करून घेतलेल्या आहेत. त्याच पद्धतीने सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट पुन्हा पुन्हा टाकणाऱ्या एकूण 451 अकाउंटला कायमस्वरूपी काढून टाकण्यात आले. पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी आतापर्यंत 2 गुन्हे देखील दाखल झाले. सदरचे गुन्हे हे सातपूर पोलीस स्टेशन नाशिक शहर आणि कोपरगाव पोलीस स्टेशन अहिल्यानगर या ठिकाणी दाखल असून संबंधित घटकच त्याचा तपास करत आहेत आणि त्यामध्ये आजपर्यंत एकूण 6 आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अलीकडेच एका विनयभंगाच्या प्रकरणाशी संबंधित बदनामीकारक स्वरूपाच्या सोशल मीडिया पोस्ट्स काढून टाकण्याचे आदेश दिलेले आहेत आणि आरोपीची प्रतिष्ठा जपण्यासाठी आणि त्याला निपक्ष सुनावणी मिळण्याची खात्री करण्यासाठी न्यायालयाने ही स्टेप घेतली. SIT कडे असणारे सर्वच तपास हे अतिशय संवेदनशील प्रकारचे असल्यामुळे त्याविषयीची जी माहिती आपल्याला सांगणं शक्य आहे ती माहिती मी आपणास याद्वारे दिलेली आहे. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये या प्रकरणाविषयी अनेक प्रश्न आहेत, मला त्याची पूर्णतः कल्पना आहे. त्यापैकी बहुतांश प्रश्नांना स्पर्श करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. या प्रकारच्या गुन्ह्यामध्ये BNS सेक्शन 93 BNSS प्रमाणे गुन्हा दाखल झाल्यापासून 60 दिवसांच्या आत आपल्याला दोषारोपपत्र दाखल करणं आवश्यक असतं. आपल्याकडचा या प्रकारचा पहिला गुन्हा हा नाशिक शहरामध्ये 17 मार्च 2026 रोजी दाखल झालेला आणि SIT कडे त्याचा तपास 20 तारखेला आला, 3 दिवसानंतर. त्याचे ऑलरेडी 20 दिवस संपलेले आहेत आणि आणखी 40 दिवस अवधी आपल्या हातामध्ये आहे पहिल्या गुन्ह्यासाठी. आणि उरलेले जे 7 गुन्हे आहेत ते देखील पुढच्या आठवडाभराच्या कालावधीमध्ये दाखल झालेले आहेत. त्यामुळे 40 दिवसानंतर पुढच्या आठवडाभरात या उरलेल्या सगळ्या गुन्ह्यांचं देखील डेडलाईन जी आहे ती जवळ येते. त्यामुळे असं आपण म्हणू शकतो की 40 ते 45 दिवसांमध्ये या 8 गुन्ह्यांचा तपास आपल्याला पूर्ण करणं आवश्यक आहे. तरी या सर्व गुन्ह्यांमध्ये चांगले पुरावे गोळा करून तपास वेळेत पूर्ण करण्याची SITचे प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न संपूर्ण टीम करत आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की पीडितांना कोणत्याही प्रकारे मनस्ताप होणार नाही याची समाज म्हणून आपण सगळ्यांनी काळजी घेऊयात. तुमच्या माध्यमातून हे आव्हान, ही विनंती मी सर्वांना करू इच्छिते. आपल्या मनामध्ये पदाधिकारी, अधिकारी यांना SIT कडून बोलवण्यात येणार आहे का, किंवा अमुकला आपण का बोलवले नाही, कधी बोलवणार आहे, अशा प्रकारचे देखील अनेक शंका आणि प्रश्न असू शकतात. अनेक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांनी वेळोवेळी मला मेसेज करून या प्रकारच्या प्रश्नांची विचारणा केलेली आहे. त्याबाबत मी सांगू इच्छिते की आपल्याकडे दाखल गुन्ह्यामध्ये फिर्यादी आणि साक्षीदार जे सांगतात त्याच्या अनुषंगाने तपास होत असतो. तपासादरम्यान जे पुरावे समोर येतात त्याप्रमाणे पुढील तपास केला जातो. पुराव्याच्या आधारे कोण व्यक्ती सह आरोपी आहे का हे पाहिले जाते.
त्यानुसार त्याची चौकशी आणि त्याच्यावरची इतर कायदेशीर कारवाई केली जाते. त्यामुळे या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये देखील हा गुन्हा घडण्यासाठी मुख्य आरोपी सोडून इतर कोणी कारणीभूत ठरलं आहे का, कोणी याची इकोसिस्टीम निर्माण करण्यामध्ये सहाय्यभूत ठरलेलं आहे का, या अंगाने सुद्धा आपण तपास करत आहोत. या गुन्ह्यांची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी कोणी मदत केली आहे का, याबाबत पुराव्यानिशी जर आपल्याला निष्पन्न झालं तर त्याविषयी निश्चित कायदेशीर कारवाई केली जाईल. त्याबाबत आपण कोणीही मनामध्ये कुठल्याही पद्धतीची शंका कृपया बाळगू नये. गेले 17 दिवस SIT या गुन्ह्यांचा तपास करत आहे. आमचा तपास अजूनही सुरू आहे. त्यामुळे बहुतांश प्रश्नाची उत्तरं मी दिलेली आहेत. काही प्रश्न कदाचित अनुत्तरित राहिलेले असतील, परंतु जसजसा तपास पुढे जाईल तशी तशी आपल्याला त्या प्रश्नांची पण उत्तर मिळतील. महत्वाच्या टप्प्यांवरती SIT कडून आपल्याला ब्रीफिंग दिले जाईल. चार्जशीट दाखल होईपर्यंत आपल्याला या प्रकरणाची गोपनीयता बाळगणं अतिशय आवश्यक आहे. तरी मी आपल्या सगळ्यांकडून सहकार्याची अपेक्षा बाळगते. यापूर्वी अशोक खरात याला पहिल्या गुन्ह्यामध्ये एकूण 14 दिवस पोलीस कोठडी मिळाली होती. ती दिनांक 31 रोजी संपली. दिनांक 1/4/2026 रोजी आपण दुसऱ्या गुन्ह्यात त्याला अटक केली आणि न्यायालयासमोर हजर केलं. दिनांक 2 पासून 7 दिवसांची पोलीस कोठडी उद्या दिनांक 8/4/2026 पर्यंत माननीय न्यायालयाने मंजूर केलेली आहे. आता यानंतर पुढील गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी आपल्याला मिळावी यासाठी आपण माननीय न्यायालयाला विनंती करणार आहोत. या दरम्यान तुम्हाला माहित आहेच की काही कारणांसाठी आपण VC द्वारे न्यायालयामध्ये आरोपीला हजर करण्याची परवानगी मागितली होती आणि मागच्या हिअरिंगच्या वेळेला माननीय न्यायालयाने तशी परवानगी आपल्याला दिली होती. खरातच्या आर्थिक व्यवहार, प्रॉपर्टीज इत्यादींच्या अनुषंगाने देखील आपल्या मनात भरपूर प्रश्न आहेत, त्याची मला कल्पना आहे. त्याबाबत मी सांगू इच्छिते की या प्रकरणामध्ये ईडीने दखल घेतलेली आहे. ईडीने विशेष तपास पथकाला जी माहिती मागितली आहे आमच्याकडून, ती सगळी माहिती आम्ही त्यांना पुरवलेली आहे आणि भविष्यात देखील ईडीला आमचे पूर्णपणे सहकार्य असणार आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 51(अ) मध्ये भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये सांगितलेली आहेत. त्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चौकस बुद्धीचा विकास करणे हे आपल्या सगळ्या नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहे असं आपलं संविधान सांगतं. या निमित्ताने भविष्यात अंधश्रद्धेपोटी महिलांचं शोषण घडू नये, कोणीही कुठल्याही बंधूच्या फसवणुकीला समाजाने बळी पडू नये यासाठी सतर्क आणि चौकस राहण्याचं आव्हान मी आपल्या मार्फतीने सर्व नागरिकांना करू इच्छिते. अतिशय शॉर्ट नोटीसवर सर्व पत्रकार बंधू भगिनी या प्रेस कॉन्फरन्ससाठी उपलब्ध झालेले आहेत, उपस्थित झालेले आहेत. त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते आणि मी जसं सुरुवातीलाच सांगितलं की या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये मला जी माहिती आपल्याला सांगणं शक्य आहे ती माहिती मी आपल्या समोर मांडलेली आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांनी या गोष्टीची सहकार्य करावे. जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाही त्याबाबत काही तपासातल्या बाबींची गोपनीयता ठेवणं आपल्यासाठी अतिशय आवश्यक आहे. आपल्या सगळ्यांचे मी आपल्याला मला वाटतं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे. सीडीआर लीगच्या बाबतीमध्ये आपण मला एक प्रश्न आता जस्ट कोणीतरी विचारलाय ज्याचं प्रश्नाचं उत्तर मी दिलं नव्हतं, तेवढं मी देते आणि आपण थांबूयात. अल्पवयीन यामध्ये कुणीही नाहीये. दुसरा जो प्रश्न सीडीआरच्या बाबतीत याची शासन स्तरावरती चौकशी होत आहे. त्या बाबतीत चौकशीत जे काही निष्पन्न होईल ते आपल्या समोर येईल. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.